नमस्कार मंडळींनो, आम्ही एका महिन्यानंतरच्या पण खूप टाइम झाला आणि आम्ही आज व्लॉग केलाय स्टार्ट परत, कारण आज आहे आमच्या घोडेमुख देवाची जत्रा आणि त्याचबरोबर दादाचा बर्थडे. सो आता आम्ही जाणार. आता वाजलेत 2:30 3:30 म्हणजे आम्ही बाहेर निघू जायला जत्रेला. आणि तिथे काय होतं ते मग दाखवू. खूप डोंगरात देऊळ आहे ते. आमच्या घरातनं आम्ही तिथे ह्याला घेऊन जाणार ह्याला, आणि तिथे जाऊन मानवणार, म्हणजे तिथे जाऊन तिचं मुंडकं कट. नंतर दादाला सरप्राईज पण आहे, कारण देवेश आणि ऋतू जाऊन केक घेऊन आलेले आहेत आणि संध्याकाळी ताई पण येणार आहे. सो आता आम्ही डायरेक्ट जाणार तेव्हा भेटू, कारण आमच्याकडे आज मंगळवार आहे आणि रोजच्या प्रमाणे मंगळवारची लाईट जाते. सो लाईट नाही, वायफाय नाही, काय नाही. सगळे लोक असे बसलेत आणि बघतायत आणि काका झोपलेत. आता आम्ही काकांना विचारू थोडंसं घोडेमुख जत्रेबद्दल. हां, इन्फॉर्मेशन. चला, दुपारचा जेवण झालेला आम्हाला सुस्ती मोठी आहे का थोडं अंगारीला जाईल ते. रात्री परत जेवचा चिकन. आणि आता पप्पा आमका इन्फॉर्मेशन दितले थोडी घोडेमुखाची जत्रा, कारण ते पहिले घेऊन जायत ना कोमो. आता आम्ही जातलो घेऊन. हां, हॅलो. आम्ही मातोंडचे परब, ही आमची सर तिसरी पिढी समजला. पहिले आमच्या जुन्या घराकडे असताना आमचं दाजी होतो तिळू, तो योग कोमो मारी घराकडे आणि सगळ्यांका बिराडांका इतक्या दी, मग आम्ही सेपरेट कोमे मारू. आता कसे, आता गाडी झाले, पहिले सायकलीन जायत, त्याच्या आधी चलत जाय आमचा आजोबिजो, अजून चलत जायत. मागच्या 10-12 वर्षापूर्वी होतो बापू नाही, तो चलत जाय आणि आम्ही सायकलीन तेव्हा कोमधून जाय. एकदा जुन्या घराकडे आईन झाकून ठेवलो कोमो, तो सुटलो, तेव्हा आमचं शंतू म्हणजे विजय आणि आम्ही पाठीक लागान तो कोमो ह्या केलो काय धरलो आणि मग गेलो. आणि आता आम्ही कसा हैसर, आमच्या आता हैसर ही तिसरी पिढी. आमचा घर मातोणीत बुवा तळ्यातल्या बुवाकडे, तेव्हा आता आम्ही तिसर मानय तू कोमो आणि हैसर घराकडे आडून ह्या करतो. आणि आमच्या घराकडे 20-25 जण लोक जेव असतात. अशी घोडेमुखाची स्टोरी हा. आता कशी वाहना झाली ना, त्याला मजाक बोग जातं, तेव्हा मजा बिजा काय वरते मुंडक्या कापला खालतीकडे घासघासात खालते येऊ आम्ही ह्या करू. आणि दुसरे दिवस तिसर तुम्ही गेलात तर कोंब्याचा पीस सुद्धा तुमका दिसणार नाही. आणि ह्या काय रक्त बिक्त सगळा ह्या चाललेला असतं, काही एक दिवसाचं नाही तुमचं. आता आम्ही चाललो आम्ही. वाजलेत 3:15 आणि ते बघा सर्व लोक येतात, म्हणजेच काका, देवेश, ऋतू आणि दादा आम्हाला कोंडुऱ्यात भेटणार. तो डायरेक्ट कामावरून येणार आहे. सगळे कोंबे घेऊन जातात. हे तो कोंबो भाई ऐकला तिने वाटतं. इतकी गर्दी बघा. आम्ही पोचलो आणि इथे इतकी गर्दी सांगू शकत नाही. गाडी लावायला लाग नाही बघा, खूप लांब लावली आम्ही गाडी. तिथे मागे दिसत पण नाही, तिथे बघा, तिथे बघा आता कोंबड्याला घेऊन चाललेत तिथे बघा. कोंबड्याची जत्रा मी भेटलं दुसरं बघायच विकायला ठेवलाय. हे कोंबडे विकायला कोणी आणले नाही घरात ना, त्याने इकडून घ्यायचे आणि द्यायचे, म्हणजे तिथे पुढे घेऊन जायचे. शॉप सुरू झाले. गर्दी बघा, गर्दी बघ कोंबड्याची जत्रा किती गर्दी असते. नाहीतर काय असतं आता ह्याच्यानंतर अजून असतली, अजून 6-5 वाजता असतली गर्दी. बाजार पुरं आम्ही आता कोंबा घेऊन डायरेक्ट त्या डोंगरावर राहतो. तिकडनं डोंगर आहे किंवा खूप गर्दी आहे इकडे. डोंगरावर सगळे जातात कोंबे घेऊन, संपूर्ण गर्दी आहे. सगळे लोक असतात.
देवळाकडनं हो बघा व्ह्यू इकडनं किती उंच आहे. किती गर्दी आहे आणि पण मस्त निघाली का तू? हे आहे घोडेमुख देवाचं खाली मंदिर छोटंसं आणि इकडून हे लोक दिसतात तुम्हाला वरती जात आहेत ते ह्या साईडने. हां हे सर्व आहे वरती घेऊन जातात कोंबे आणि आम्ही खाली थांबलो आहे. वरती बघा इतक्या जवळून फर्स्ट टाइम बघते मी कोंबडे. हां खूप आहे खूप मोठी कोंबडी आहे. हां आणि गर्दी तर सांगूच नका किती आहे ते. एन्जॉय दिस. हमारे बस का काम नाही आहे. इस दादा आलेला आहे आणि बघा हे सगळं आमच्याकडे घेऊन गेलं आहे. खाली शूज काढले बघा. अचानक भयानक आम्हाला जतीन भेटलाय घोडेमुखाच्या यात्रेत. जतीन प्लीज हाय. मला बघा कोण भेटले आहे. चकुली चकुली रडायशील ते का कोण या कोण या. फायनली घ्या आमकां अक्षदा मेळो हो आता या परत असलं का शोधतो आम्ही मिळणार नाही. हो आता मेळो बघा मेहंदी गेलेली आहे. मेहंदी करून दिली सगळी. मेहंदी एवढे घातलं लिपस्टिक लागली. लिपस्टिक लागली याची लिपस्टिक जरा लाईट झाली याची फेस्तासून घेतल्यान त्याने शोरूमसून घेतल्यान. हवा हो मे फायनली घ्या बघा कोण कापलो हो का पूर्ण भिजाव झाला रक्ता बघा पूर्ण पूर्ण रक्तात भिजलं. खूप गर्दी होती. फायनली कट केलं. एवढं तर आम्ही कुठे बघितलंय का. बघा हे बघा इकडे आहे बारसा आणि ही आजी आहे आम्ही आलो आजी सोबत. गाईज मोठी भराच्या आधी खायला बसले आणि नाव ठेवलं आहे ताई जात्रेला आले आहे आणि ह्या मम्मीनी आणि काकीने तिला तिकडे चुलीवर बसवलंय ते पोळे काढायला. ताई हाय लागला तर काय लागा करत नाही हाय काय कर. कशा वाटत पोळे आणि सुट्टी करता. आम्ही आता दादाला सरप्राईज देतो आणि दादा गेलाय आंघोळ करायला. त्याला माहीत नाही का सो आम्ही केक वगैरे आणले तो माहीत नाही. सो आता आम्ही त्याला सरप्राईज देतोय. बघूया त्याची रिॲक्शन काय असणार. 2 मिनिटात आंघोळ करतो म्हणून ऋतू birthday to you. Happy birthday to you. Happy birthday dear Dada. Happy birthday to you. Happy birthday to you.
चिकन झालेलं आहे. चिकन गावठी चिकन रस्सो आम्ही खाणार डाळ भात. आम्ही डाळ भात जेवणार. त्याची 2 शब्द हमारे लिए. बोल दादा से हाय. आजची जत्रा खूप मिस केली आहे. तुम्हाला सगळ्यांना मिस केलं मी आज. आम्ही पण. आणि माझ्यासाठी बोनलेस पीस ठेवा. हो ठेवले, दोघांसाठी काढून ठेवले. आम्ही सेपरेट केलं चिकन. घाई 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 कारण बाहेर सर्व लोक आलेली आहेत. आजच्यासाठी इतक्याच. आता भेटूया डायरेक्ट माऊलीच्या जत्रेत. गोडे मुखाचं चिकन लागलं इकडं. दादा कितकी संपली आता. सोपतली. ती संपली 31 सुरू झाली त्याची काय नो म्हणतो 29 संपली. 30 लागला ना. नाही 25 26 26 27 28 29 30 संपले आणि 31 ते 20s मध्ये होतो ना तो. आपल्या आता तर गेलो 30 झालं, 30s मध्ये 30 गेलो. झाला. झाला त्याचा पिकला तो टकली पिकली केस. आता तरी बसलो. चला आता आम्ही झोपू. मॅट लागला बघा. अंथरूण पण घातलं. आई पण तयारी करता. चला चला बाय. आता आम्ही स्वीट डिश खाऊ पहिलं. कसली सुटली केक आणि नंतर झोपू. बाय. ठीक आहे. आज स्प्राईट करायला बघा. खाले नाही ओके. स्प्राईट खातात हा पिनत ना. चला बाय.